आज मुख्यमंत्री सांगतात राजीनामा द्यायला. एक्झॅक्टली. आणि मुख्यमंत्री जे गृहमंत्री पण आहेत त्यांना माहिती नव्हतं, सीआयडीने त्यांना सांगितलं नसेल की असे सगळे व्हिडिओ आहेत, असे सगळे फोटो आहेत, सांगितलं नव्हतं तरी तुम्हाला एवढा वेळ लागतोय राजीनामा घ्यायला. तरी त्या कराडचा सीसीटीव्ही बंद होता जेलमधला, तरी त्याला सगळी सरबराई त्याची होत होती. काय समजता तुम्ही? सामान्य माणसानं समजता काय? हे शासन काय समजतं आम्हाला? आम्ही भिकारी आहोत, थर्ड क्लास लोक आहोत की आमचं चिडून कोणी गेलं तरी त्याच्यावर कोणी कारवाई नाही करणार. किती कंटाळा येतोय, राग येतोय मला सगळ्यांचा. दुसरा दिवस आहे आणि आज जरी ते आता मला नको राजीनाम्यावर प्रश्न. मला असं वाटतं या माणसाला उचलून फेकून द्या, फेकून द्या त्याला. बस, धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न, आज जरी त्यांनी राजीनामा नाही दिला तर अंजली दमानिया यांचा पुढचा भूमिका असेल. मी पूर्ण महाराष्ट्राला आवाहन करेन, यांचं हे जे चाललंय ना सो कॉल्ड अधिवेशन, ते अधिवेशन करण्याच्या पात्रतेचे कोणीही मंत्री नाही. उद्या सकाळी जर आज यांचा आता राजीनामा नाही, बडतर्फ केलं गेलं नाही ना, पूर्ण महाराष्ट्राला जे जे लढले, जे जरांगे पाटील अमुक तमुक जे जे लढले आणि जे सामान्य लोक लढले, सगळ्यांना माझा हात जोडून निवेदन आहे, उद्या सकाळी आपण अधिवेशनावर पोचायचं. यांचं अधिवेशन बंद पाडायचं, आपण बंद पाडायचं. बास झालं. ही लोकशाही नाही. लोकशाही लोकांची असते, लोकांसाठी असते. ही लोकशाही म्हणताच येत नाही. ही राजेशाही आहे आणि ही राजेशाही बंद पाडायची आपण. मी आव्हान करेन की उद्या सकाळपर्यंत, म्हणजे आज जर याचं हे बडतर्फीचे आदेश नाही आले तर उद्या सकाळी यांची संसद आपण बंद पाडायची. ताई, तुम्ही सुरुवातीपासून या प्रकरणात मोठे खुलासे केले, मोठे पुरावे, सबळ पुरावे दादांना दिले, अजितदादांना दिले आणि मुख्यमंत्र्यांना पण दिले. सगळ्यांना देऊन झाले. डीजी, एडीजी, सीएम, डीसीएम, लोकायुक्तानं लिहिलं, ईसीआयला लिहिलं, सीजेनं लिहिलं आणि काय करणार? काय करणार? तरी त्यांना काही फरक पडत नाही. घोटाळे काढले, चौकशीचे आदेश नाही, काही 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 नाही. कारण सगळ्यांना पैसे खायचेत. हा खातोय थोडे, मग ते थोडेच पैसे आहेत, मी थोडे जास्त खाईन. हे जे सगळं चाललंय ना, आता सामान्य माणसांनी करायचं काय? कष्ट करतो आपण, सगळेजण कष्ट करतो, कष्ट करून पैसे मिळवतो, 30% टॅक्स भरतो आणि हा टॅक्स हे सगळे खाऊन टाकतात. उठतो तो खाऊन टाकतो.